कोण आहे? बाई करून वाटतं. करते वाटतं. हो करते ना शिलाई. बोला बोला काय काम आहे? बाई तुमचं लय मोठं आहे. काय नाव? मग तुमचं ऐकूनच आम्ही आलो. काय नाव? अच्छा बरं ऐका ना. हा ऐकवा. काही खराब झाली का? नाही नाही चालू आहे चालू आहे. मला ना अंडरपॅन्ट टाकायची होती शिवायला. काय अंडरपॅन्ट? अंडरपॅन्ट? मधली चड्डी. मधली चड्डी. तिच्यामधली चड्डी. मग ती रेडीमेड भेटते ना दुकानात. ऐका. अहो लय मोठा प्रॉब्लेम येतो. हे पहा नेमकं काय आहे की माझं नाही का, हे बघा मला 90ची पण येत नाही, 95ची पण येत नाही अंडरपॅन्ट, आणि 100ची पण येत नाही. आणि दुकानात 90, 95, 100 याच मापाची भेटते. माझं नाही का याच्या आतमध्ये माप आहे. कशाच्या आतमध्ये? 90 ते 100च्या आतमध्ये. अच्छा. पण मला 95 पण येत नाही. म्हणून मग त्याच्यासाठी तुम्ही एकदम नीट घ्या माझं काय माप हा बरं. आणि एकदम चांगली अंडरपॅन्ट शिवून द्या. म्हणजे कसं, अंडरपॅन्ट शिवायची का? हा म्हणजे कसं मी दरवेळेस तुमच्याकडेच टाकला अंडरपॅन्ट शिवायला. दुकानात तर भेटत नाही. मला फिट होत आहे अंडरपॅन्ट. कसं आहे माहितीये का, त्याला हार नाही ना म्हणून अंडरपॅन्ट पसंत नाही. अरे बापरे. काय दिलं खरं सांगून जाऊ दे. माप तर घेऊ आपण, पण ना मला कधी अंडरपॅन्ट शिवलेली नाही मी. पण लोक तर बोलत होते तुम्ही शिवता अंडरपॅन्ट. अहो कपडे शिवते मी, अंडरपॅन्ट कोणी शिवले आतापर्यंत? तुम्ही पहिले कस्टमर आहे जे माझ्याकडे अंडरपॅन्ट शिवायचं घेऊन आले. ठीक आहे ना, मग आता तुम्ही कपडे शिवता तर अंडरपॅन्ट पण शिवून द्याल. या बा, आमची अंडरपॅन्ट बिघडली जरी थोडीफार होते ना चुकी. हा मागं पुढे चालेल ना थोडीफार. इतके दिवस तो घालीतच नव्हता. बापरे. मग असं म्हणजे फिटवाली नव्हतं घालत, हा. दिल्लीवाली घालत होतो. ती मात्र माणसं घालते नाही, ती रेष लांबल्या रेष. बरमुडा, लांब रेषान ती घालतो. बरं बरं. आणि मग काय झालं माहितीये का, बाबूराव आहे ना, त्यांनी सांगितलं काय? तुम्ही त्याची अंडरपॅन्ट शिवून दिली होती, ते मोठ्या त्या अशा रेषा उभ्या रेषा राहते ती हा बरमुडा. बरमुडा. हा तर मग तुम्ही बरमुडा शिवू शकता, याची अंडरपॅन्ट का नाही शिवू शकत? बरं बरं शिवून देते. कपडा वगैरे आमचाच वापरायचा का? कपडा आमचाच वापरायचा का आम्ही? तुम्ही जर बोलले तर मी आणून देईल ना, किंवा मग तुमचा वापरा, मी पैसे देऊन टाकल. बरं बरं. आज घेऊन येईन तू कपडा घेऊन येऊ. तोवर बी मावाला देतो. काय तुम्हाला पण शिवायची? नाही अंडरपॅन्ट नाही शिवायची. मग महिन्यात चेन लावायची. अय्या आता चैन लावायची पण. बरं बरं. कुठे पॅन्ट? हीच पॅन्ट आहे. मग काय बिना चैनीचे आले का आता? आता बिना चैनीचे आले? नाही, ते मी झाकून ठेवले. अच्छा बरं बरं. ठीक आहे लावून देते चैन. काय झालं, एक ठिकाणी ना मी गेलो होतो, माझी बायको पळून गेली ना. अच्छा. आमच्या वॉचमन बरोबर पळून गेली मग ना. चैनच तुटली का? नाही तसं नाही झालं. माझी बायको वॉचमन बरोबर पळून गेली ना, सांगून देतो खरं जाऊ दे. मग काय आता. तर मग आहे ना, मी गेलो होतो एक ठिकाणी. अच्छा. हट्ट्यावर. अरे बापरे. तिथं पडली रे. मग तिथं पॅन्ट घालता चेन डायरेक्ट आत टाकली. हो या बाबा कशी तरी तिथून पळाला मी. अरे बापरे. नाही तर मावळ पेपरला लावलं असतं, म्हणून ती चेन तुटली. लय मोठी स्टोरी. वाईट झालं. बरं मग एक काम करा, तुम्ही ती चैन बिन मी नंतर लावून देईल, तुम्ही दुसरी पॅन्ट घालून येशाल तेव्हा. ठीक आहे? एकच आहे ना काय पॅन्ट.
तुमच्याकडे कपडे नाही का दुसरे? ते कपडे सगळे बायको घेऊन गेली ना. अरे बापरे, कोणासाठी? वॉचमॅनसाठी? तिच्या भावासाठी. अरे बा, तिच्या भावाकडे कपडेच नव्हते. मग वॉचमॅनची वर्दी असेल ना? अंडरपॅन्ट सुद्धा घेऊन गेली. अरे बापरे. मग आता घातली का नाही अंडरपॅन्ट? आता घालेली ना. कोणची? वॉचमॅनची? हा, तिला पण थिगडं लावायचे होते. अरे देवा. असे बर बघ, दोन्हीकडून आहे ना, दोन्हीकडून अशा एक बाजूला पाकिस्तानचं ना कसे. बापरे बापरे बापरे. नवीन घ्या त्याच्याऐवजी. पैसे नाही. मला नाही आवडतं घ्यायला पण. मला कसे देणार तुम्ही पैसे? तुम्हाला मी देऊन टाकेन ना. काय? 5 रुपये देईन ना मी शिलाईचे. 5 रुपये? हा. 5-20 रुपये नाही लागत, 300-400 रुपये लागतात. ह्याच्या अंडरपॅन्टला फक्त थिगळ लावायचे. ते बोलले पाकिस्तानचा नकाशा आहे, तर केवढा मोठा ठिगळा लावा लागेल? अहो, पाकिस्तान एवढाच आहे, फक्त तो उड्या हानीतो मोठाल्या. अच्छा, हा. बरं बरं ठीक आहे, लावून देते. मग अंडरपॅन्ट एवढा बी नाही पाकिस्तान. एवढाच. बरं बरं ठीक आहे. काय करता, याची थिगळ लावता का मग माझं माप घेता? तू हे घेऊन ये ना. कपडा घेऊन येऊ? तू कपडा घेऊन ये, तोपर्यंत मी त्यांना देतो माझं काय माप, आणि त्यांना मी अंडरपॅन्ट दाखवून येतो. तोपर्यंत तू ये मग. बरं ठीक आहे, मी कपडा घेऊन येतो. हो ये. हं? हा ये. नाव काय आहे तुमचं? माझं नाव ऐकून आले ना तुम्ही इथे, मग नाव नाही माहिती का माझं? टेलरिंग म्हणते फक्त. तुमचं नाव काय? माझं नाव रिचा. रिचा? हो, रिचा. वाव, नाईस. खूप सुंदर नाव आहे तुमचं. आणि मी? आय्या काय बोलायची गोष्ट आहे होय. तुम्ही आहेच लॉलीपॉप. अच्छा. तुमचा नवरा? माझा नवरा तोच पळून गेला. आई शपथ, तुझा नवरा पळून गेला? माझी बायको पळून गेली. तुझा नवरा का बरं पळाला? काय माहिती, त्याला एक बाई भेटून गेली, मग तो गेला पळून. तू एवढी भारी असताना मी भारी असल्यानंतर पण पळून गेला. तेच ना. किती दिवस झाले? आता 3 महिने झाले भाऊ. हा का? 3 महिन्यापासून तू हेच करते का मग? हेच करते मी आता 3 महिन्यापासून. हा का? अच्छा. मग तुला भूक लागली असेल ना? भूक तर तशी खूप लागली आहे. मला तर नुसते कावळे अशी नुसते टोचा मारून राहिले मला. अरे बापरे. तुला सांगतो, मला झोप लागते, पण माझा नातेवाईक आहे ना बाबूराव, त्याला झोप नाही लागत. अरे देवा, सारखा उठू बसतो. वाईट झालं, वाईट. मग ऐक ना, तेरी भी चुप मेरी भी चुप. तुझा मित्र येईल ना? मग येऊ दे ना, मग तोपर्यंत होईल ना. अच्छा, एवढ्यातच होऊन जाईल. थोडंसं लवकरच होईल. बरं ठीक आहे, मग चल मग आतमध्ये. माझी तिघडं पण पाहून घेशील ना? हां, पाहून घेते ना. आणि लाजू नको बरं का. नाही, कशाला लाजेल मी. तुला मी मोकळं करून दाखवतो अशी. काय? अंडरवेअर. बर. पाकिस्तानचा नकाशा एवढा. चल मग. ते घ्या ना. माप घ्यायला का? कुठे आहे तुमचं? दाखवा ना. मागे. चला ना पुढं. चल. पण काही धोकाधडी नाही होणार ना? काय होईल?
काहीच नाही तुम्ही माझ्यावर केस बीस नाही करणार ना? अरे येडा आहे का तू? भीती वाटते हो. मी पण भुकी आहे ना 3 महिन्यापासून. हा पण मी कधी माझ्या बायको सोडून मी कोणाबरोबर काही केलेलं नाही. मग बस इथं, मग बस बस इथे चुपचाप. नका ना सोड. हो नका ना असं करू. असं नका ना करू. मग कसं करू? इथपर्यंत असं अंतर ओढून घेता, असं नका ना करू. तुलाच हौस आली आहे मग. तुला नाही का? बरं चल, तुला जे वाटलं ते कर. चल. मला फक्त अंडरपॅन्टच्या वेळेसच लाज वाटत. चल. कबाब में होती, कबाब में होती. बरं कुठं चालले? माप घ्यायला. माप घ्यायला? अच्छा. ऐका ना, तो कापड नाही भेटला. नाही भेटला? नाही. जाऊ दे, मी माझा वापरते ना. हा तुमचा वापरा ना कापड. मग मी यांचा माप घेऊ का पहिले? नाही ना, मला काही आहे ना. त्याचं काही नंतर फक्त थिगळ तर मारायचे, तुम्ही नंतर पण मारू शकता. बरं तू नंतरून ये, मी तुझं बरं मी काय मारून म्हणतो देते. अजय, हा. मी अर्ध तास नेतो मग दिवसभर थांबेल. हम्म? अर्ध तास नेतो दिवसभर थांबेल मग. चालेल. चालेल ना? हा अर्ध्या तासात आहे ना, तोपर्यंत माझं माप घेऊन होऊन जाईल ना. हा. हा. माझं काही मापच द्यायचं फक्त, माझं अर्ध्या तासात होऊन जाईल. मग जातो मी. येतो अर्ध्या तासात. ते तू लॉकेट विसरलो. लॉकेट घे. हा दे बरं. नक्की घालून तो लॉकेट. असं विसरत नको तो, तिथं रूम पडेल होता आपल्याकडे. नाही नाही, अरे ते लक्षात. मी येतो मग, तुझं म्हणजे तुझं माप दे, नंतर मी कापड घेऊन येऊ का? मी मग ठिगळं लावायला घेऊन ये ना. चालेल, नको काही करून देऊ नको काही. येऊ का मी? हा ठीक आहे, मग माप घ्यायचं आहे ना, बाकी नाही घ्यायचं. माप तर घ्यायचंय ना, हा. जसं तुझ्या मित्राचं घेणार होती माप. मी काय म्हणते, हा चल ना बेडरूम मध्ये माप घेते. बेडरूम मध्ये? हो. तर इथं घ्या ना माप. अरे अंडरपॅन्टचं माप घ्यायचंय, आतून बाहेरून घ्यावं लागेल ना माप. तुम्ही लांब राहा थोडं. अरे काय लांब राहायचं. चल ना आतमध्ये माप घेते. आतमध्ये माप? एवढी ऑफर भेटते माप देण्याची, तर दे ना माप. ऑफर म्हणजे मला कळालं नाही. अरे माप घे माप. तू माझं घे, मी तुझं घेते. अच्छा, ते वाला माप का? ठीक आहे ना मग. मग चल मग. हा अरे बापरे, कसं वाटलं माप? एकदम छान. तुम्ही पण भारी माप घेतला. नेहमी येत जा, नेहमी घेत जाईल मी माप. ठीक आहे ना, चालेल ना. तसं पण मी एकटीच राहते, आणि आता तुला कापड आणायची गरज नाही, मीच कापड लावेल. हा, एकटीच राहते तू घरी? हां. तुझा नवरा? पळून गेला. अरे मग तर माझं काम एकदम सोपं. बरं जातो आता, अर्धा तास झाला ना, तुझा मित्र येईल ना. माझा मित्र येणार आहे? हो. काय जाऊ दे ना त्याला, त्याच्यात काही दम नाही. अरे त्याचा काही दमचा विषय नाही आहे, त्याचं माप घ्यायचंय ना. अच्छा ठीक आहे, पण माप घेतलं ना आता अंडरपॅन्टचं? चांगलं डोक्यात बसलंय माप. हा ना. ठीक आहे, मग चल मी निघतो. हो चल.
ऐक ना, हं. आता ना रोज येईल मी माप घ्यायला, माप द्यायला. बर हं? घे पण आणि दे पण. हा ठीक आहे, जा मग आता. हा. बाय. बाय. मज्जा आली. आज तर चांगलंच माप घेतलं गेलं.